श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. खूप जणांनी कमेंट केली होती, ताई पाणीपुरी कशी करायची? तर मंडळी, मी बाजारातून तयार पाणीपुरीचा बॉक्स आणते. खूप जणांना तयार पाणीपुरीचा बॉक्स मिळतो हे माहीत नाही. या बॉक्समध्ये 3 प्रकारच्या पावडरच्या पुड्या आणि पुरीचं पाकेट असतं. चला तर मग बघूया हे कसं करायचं. हे आहे खजूर मिठा पाणी. याचे प्रमाण आहे 200 मिली पाणी. तर पाण्याचं प्रमाण कसं ठरवायचं? तर आपल्याकडे कोल्ड्रिंकची बाटली आहे 250 मिलीची. तर अंदाजानुसार थोडी कमी बाटली भरायची आणि हे पाणी गार हवं, गरम नाही. या मिलीच्या बाटल्या आपल्याला दुकानात सहज मिळून जातात. आणि या बॉक्सपेक्षा जर तुम्ही सगळं घरी करायचं म्हटलं तर त्याला वेळही जातो आणि रेसिपी पाहिजे तशी होत नाही. म्हणून बॉक्स एक चांगला पर्याय आहे. तर बाटलीने पाणी ओतून फक्त पाणी चांगलं हलवायचं. ह्यात महत्त्वाची गोष्ट ही पाण्याची आहे. पाणी बिघडलं तर सगळंच बेचव होतं. पुदिना पाणी करायचं आहे 500 मिली. मग या 2 बाटल्या ओतायच्या आणि हलवून घ्यायचं. अशा प्रकारे ही तिन्ही पाणी बनवून घ्यायचं. जोडीला बुंदी, शेव, कांदा ठेवायचं. मग तळायच्या आहेत आपल्याला पुऱ्या. कढईत तळण्यापुरतं तेल घालायचं आणि या पाणीपुरी 5 ते 6 थोड्या थोड्या टाकून तळायच्या. याला तळायला जास्त वेळ लागत नाही. कडलेल्या तेलात अर्ध्या मिनिटाच्या आत या पुऱ्या तळून होतात. एका बॉक्समध्ये 50 पुऱ्या असतात. याचं बाहेर खायला गेलं तर बाहेरच्या रेटनुसार 1 प्लेटच्या तुलनेत घरीच आपल्याला एका माणसाला 2 ते 2.5 प्लेट मिळून जातात. या झाल्या आपल्या पुऱ्या तयार. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात शिजलेले हरभरे, बटाटे, चाट मसाला, दही टाकू शकता. या पुऱ्यांना बोटाने होल पाडायचं. त्यात तुमच्या आवडीनुसार कांदा, बुंदी, शेव आपण बनवलेले तिन्ही पाणी घालून घ्यायचे. वरून कोथिंबीर टाकायची आणि ही झाली आपली पाणीपुरी तयार. सहज, सोपी आणि टेस्टी. खूप लोकांना असा बॉक्स बाहेर मिळतो हे माहीत नाही. पण याने सोपंही होतं आणि आपला त्रासही वाचतो. आमच्या घरी तर आम्ही सगळे आवडीने खातो. पाणीपुरी करत असताना यांचे मित्र आले होते. त्यांनीही छान झाले असं सांगितलं. तर मंडळी, तुम्हीही अशी सोपी, सरळ आणि मुलांना आवडणारी पाणीपुरी नक्की ट्राय करून बघा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.